विचारते तर तिला कळायलाच हवं. ऑपरेशन म्हणजे सर्जरी आणि अबॉर्शन म्हणजे गर्भपात. गर्भपात? मग तो इन्स्पेक्टर मला म्हणाला की अबॉर्शन झालेलं. माझी सिनेमात काम करणारी बहीण आहे ना, सिया दीदी, ती लखनौला गेली आहे. 4 दिवसापासून ना तिचा कॉल लागतोय ना काही माहिती मिळते. आम्ही सगळे खूप टेन्शनमध्ये होत. बाबांनी केलं त्याच्यापेक्षा मोठं वैभव उभं करेन, तेही बाबांची मदत न घेता. आज मी वचन देतो तुला. वचन विचार करून दे, निभावता येणार नाहीत असली वचनं देऊ नयेत. नाही आई, वचन दिलं म्हणजे दिलं. सायली, आज मी खूप मोठा धडा शिकून आलोय. हा धडा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. एक तर चोरी करू नये आणि केली ना तर घाबरून जाऊ नये. आम्ही काय चोरी केली आता? सलोनीचं अबॉर्शन तुम्ही तिला सांगितलं? तिच्यापासून लपून ठेवलं ना? ती चोरीच नाही का? आणि जर लपवायचं असेल आणि तिच्या प्रश्नांवर तुम्ही असं रिॲक्ट होणार असाल तर ती काय ते समजून नाही जाणार. इतकं कुठे तिला कळतंय? सायली, ती पूर्वीची सलोनी राहिलेली नाहीये. शब्द काय शितापिनी फिरवते, अगदी माझ्या आईसारखी. अरे बरं झालं आठवलं. आई काय म्हणाल्या? खूप ओरडल्या का रे? नको ना तो विषय. सॉरी रे, मीच चुकले. उगीच तुला कॉल करत होते ना. मी तुला कॉल केला असता आणि ना तू मला दुसऱ्यांदा झाला आता आहे. आता यापुढे मला कॉल नाही करणार, अजिबात करणार नाही. बेटा भाई, आयस कुठे तू? बिंदास फोन कर. जब प्यार किया तो डरना क्या, जब प्यार किया तो. जरा आवाज प्रॉब्लेम आहे, एक्सक्यूज मी. काय बोलतोयस तू? मला काहीच कळत नाहीये केतन. अगं काहीच कळत नाही म्हणजे काय? आज मी फायनली आईला ऐकवलं. येस. ऐकवलंस? मग सोडतो काय तिला? म्हणजे बघ, सांगतो तुला डिटेल मध्ये सांगतो. आई अशी बाजूला सोफ्यावर बसलेली आणि मी असा मस्त आयटीत उठलो. शहनशाहे अशी 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 पोज दिली आणि ऐकलं. आई, तुझं आता हे अति होत आहे. माझ्या प्रत्येक गोष्टी तू तुझं नाक खुपसतेस, हे मला अजिबात मान्य नाही. केतन, माझं बोलणं संपलेलं नाहीये मासाहेब. लिसन टू मी फर्स्ट. थांब, बसून बोलतो. हा, आता मी तुझा अजिबात ऐकून घेणार नाहीये. हा ठीक आहे, हर्षदाच्या बाबतीत मी चुकलो, पण यावेळेस मी अजिबात चुकणार नाही. मी जे काय ते खरं खरं बोलणार. अरे हे ह्याला काय अर्थ आहे? हा, पाठीवर पाठीवर पान पडलं आणि शशागत आभाळ कोसळलं, आभाळ कोसळलं, आभाळ.
कोसळलं असं म्हणून सैर बाहेर मी पडला नाहीये. हा हे काय होतं? माहित नाही. तुला एवढंही माहित नाही? नाही. ही गोष्ट तू कधी ऐकलीच नाहीस? नो प्रॉब्लेम, मी सांगतो. एक होता डरपोक रॅबिट, म्हणजेच भित्रा ससा. मी अशा गोष्टीविषयी सांगत बसत नाही. हा ते तुझं तू काढून घे, कळलं ना? हा नाहीतर मी असं करतो, तुला हिसाब नीतीच्या गोष्टी आणून देतो. हा दिवसभर वाचत बस. तर युअर ऑनर, सांगायचं एवढंच आहे की मी भित्र्या सशाच्या काळजाचा नाही, तर वाघाचा कलेजा आहे माझा. मी कोणालाही भीत नाही. आणि आज कलेजेवर हात ठेवून सांगतो, सॉरी, कलेजेवर हात ठेवून सांगतो की आहे मला प्रेम सायली बरोबर. ती पाहताच बाला या वाघाचा कलेजा नष्ट झाला. जणू इश्काचा तोडून मोडून टाकेन तो इश्काचा भाला. मी तुझ्यासाठी आधीच खानदानी मुलगी बघितली आहे. मोठ्या घरची, खूप श्रीमंत, सुंदर, सुशील, खूप शिकलेली अशी मुलगी आहे. मध्ये बोलू नकोस. नाही, मी कुठे काय बोलले? तुला बोलत नाही का? हे मी सायलीला बोलतोय. सायलीला? आता ही मध्येच कुठून आली? मध्ये नाही ग, मी आता तिच्याशीच बोलतोय, तिलाच सगळं सांगतोय. तुला वेड लागले. सायली, सायली, कुठे निघालास? माझ्या सायलीकडे. तर असं सगळं झालं. बसू. थँक्यू. तू कशाला तुझी आई दाखवायला गेलास रे? जोपर्यंत तू सेटल होत नाही, सुरेखा दीदीचं लग्न होत नाही, तोपर्यंत आपण घरी नाही सांगायचं असं ठरवलं होतं ना? पण असं काय करतेस? आता आईला सगळं कळलं तर मी काय करू? तू सांगितलंस म्हणून कळलं ना. सगळं बिघडत चाललंय. आता विसर लग्न वगैरे. अरे वा, असं कसं विसरू? वाटल्यास मी ते घर सोडेन, त्यांचं नाव सोडेन, पण तुला कधीच सोडणार नाही. असं नको रे करूस. आई वडील असणं किती भाग्याचं आहे मला विचार. आज आमचे आई वडील असते तर आम्ही बहिणी कशा झगडतोय ना आमचं आम्हाला माहितीये. अशा देव पण अशा एक एक परीक्षा बघतोय ना की सगळंच बिघडत चाललंय. अशापेक्षा मेलेलं काय वाईट? सायली, काय बोलतेस? अशा देव पण अशा एक एक परीक्षा बघतोय ना की सगळंच बिघडत चाललंय. अशापेक्षा मेलेलं काय वाईट? सायली, काय बोलतेस? अगं तुला थोडं रिलॅक्स करायचंय म्हणून मी कथा ऐकवली. असं आमच्याकडे काही झालेलं नाहीये. आईने आपलं प्रेम ओळखलं आणि मला म्हणाली, जा सायलीला आधार दे. खरंच? हो. वा, मगाशी मी खोटं बोलत होतो तेव्हा नाही विचारलंस, आणि आता मी खरं बोलतोय तेव्हा विचारतेस खरंच? अच्छा, एक काम कर, सियाचा एक फोटो दे, आईने मागितलाय. त्या खरंच तिकडच्या मीडियात पब्लिश करणार आहेत? नको तिथे मस्करी करेन का मी? रिलॅक्स, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. अरे सायली, हे बघ, बी पॉझिटिव्ह. सिया मेल काय ना, कधी कधी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप काम करतं. आणि सरुणीचं म्हटलंच तर तिच्यावर लक्ष द्या, खूप शार्प झाली आहे ती. मला तर असं वाटतं की या घटनेबद्दल तिला डिटेल्स सांगा, किंवा या घटनेबद्दल तिच्याशी बोलूच नका. असं वागा की काहीच झालं नाही. यशस्वी होण्याची ज्यांची इच्छाच नाही आणि ज्यांना स्वतःमध्ये बदल करायचेच नाहीत, त्यांच्यासाठी हे पुस्तक नाही.
हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे ज्यांना नव्यानं जग घडवायचे, ज्यांना नव्यानं जगात झेपवायचे. हे पुस्तक त्यांच्यासाठीच आहे ज्यांना. बाळ, आपण आता वाचन बंद करूया. माझं ना डोकं दुखतंय. मी वाचते म्हणून तुमचं डोकं दुखतंय का? नाही नाही, तसं काही नाही. माझं आधीपासूनच डोकं दुखत होत. वाच कसला येतोय ग? अरे, भात चढा वाटते. अगं बाई, मी विसरलीच. थांबा, मी बघून येते. नाही नाही, त्याची काही गरज नाहीये. मी बंद केलाय भात. किती सहज बोललीस ना ग जळला म्हणून. काकीचं डोकं दुखतंय. डोकेदुखी ठरणाऱ्यांचं डोकं दुखायला लागलं. सायली, मला वाटतं तू त्यांच्याशी आदराने बोलावंस. नुसता भात जळला म्हणून इतकं वैतागायची गरज नाही. मी म्हणून वैतागत नाहीये, मला तुझ्यावर वैतागायला होतंय. का? मी काय केलं? तुला माझ्याजवळ येऊन बसायला 10 वेळा तरी सांगितलं, पण कळत नाही या काकीने अशी काय जादू केली आहे की नेहमी तू तिचाच पदर धरून बसलेली असतेस. मी आता पूर्वीची सलोनी राहिलेली नाहीये. आता मी काय करावं काय करू नये हे माझं मला चांगलं कळतं. तुमच्या पदराची गरज भासली की देईन ना तुम्हाला हाक. आता आवाज देत नाही कारण मला तशी गरज भासत नाही. सलोनी, तुला काय झालंय? का अशी वागतेस तू? तुला कळत नाहीये तू कोणाची साथ देतेस? काकी कोणी गैर नाही, आपल्या घरातलीच एक आहे. वयाने आणि मनानेही मोठी आहे. तुमची सुरेखा दीदी सतत सांगते ना, मोठ्यांचं ऐकावं, मोठ्यांचा आदर करावा. हाच का तुमचा मान, हाच का तुमचा आदर? मी भाताचं बघते. तू थांब, मी बघते. आता काय बघणार? जळून गेलाय तो. दुसरा शिजायला लावता येईल. तू शिजायला लावणार? काकीने शिकवलंय मला. काकी? नशीब काहीतरी चांगलंही शिकवलंयस. माझं काही चुकलं का? मी जबरदस्ती नाही केली, तिनेच आग्रह केला. नाहीतर मला माझी कामं ठाऊक आहे. काकी, तू आज जाऊन आराम कर. मी भात लावून येते आणि मग तुला बाम लावून देते. आलेच मी. काकीचा नाही तर नाही, निदान आपल्या मोठ्या बहिणीचा मान म्हणून तरी काकीला मान दे. आलेच मी. भात करपला तर एवढी तंतन, उद्या नाती करपली तर किती तंतन करशील ग? तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे. हा असा गुडीगुडीपणा शोभत नाही तुला. आता सवय करून घ्या. मीठे बोल बडे अनमोल. गोड बोलून पटकन गळा कापता येतो. तुझ्या मनात नक्की आहे तरी काय? अजून तुम्हाला कळलं नाही? सलोनीची समजू शकते, तिचं शहाणपण आत्ता जागा झालंय. पण तुमचं काय? ती सुधारली आणि तुम्ही बिघडलात. वेडीचं शहाणपण माझ्या पत्त्यावर पडलंय. सलोनी वेडी नव्हती. वेडी नव्हती? सलोनी वेडी नव्हती. अगं ती वेडी होती आणि वेडीच आहे. काकी, वेडी वेडी वेडी. तुला घरात ठेवणं म्हणजे ना विषारी सापाला घरात ठेवण्यासारखं आहे. एक वेळ तो दंश करणार नाही, पण तू काय काय केलं का? का मी उगा तुमच्या डोळ्यात खुपते? वा काकी वा. तू ना एखाद्या नाटकात ऍक्टिंग कर, अवॉर्ड मिळवशील. काकी, आज चल. मला कळतंय माझं वागणं तुला खटकतंय. अगं पण ही बाई ती काकी लागते. सलोनी, अगं सायली बस. बाळ, तुझं वागणं बरोबर नाहीये. ही तुझी मोठी बहीण आहे. तिला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे. घेईन, नक्की घेईन. पण जर ती नीट वागली ना तर. आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. काकी, आज चल. काकी, येतेस ना? होय, येते बाळ.
सलोनी आता कसं समजावं ग तुला मी? बरं तुला आधीचं काही आठवतही नाहीये, नाहीतर तुला नक्की कळलं असतं की कोण कसं आहे ते. तुला बगळा माहितीये? पाण्यात डोळे मिटून एका पायावर शांत उभा असतो तो, एखाद्या साधू सारखा, पण खरा संधी साधू असतो तो. शिकारीची वाट बघत असतो. काकी पण तशीच आहे ग. हे सगळं सांगायला तू मला इथे घेऊन आलीयस? हो. अगं हे सगळं तू मला घरी पण सांगत असते, मग त्यासाठी इथे आणायची काय गरज होती? कारण काकी समोर तू काही ऐकून घेत नाहीस. तिच्या मागेही मी काही ऐकून घेणार नाही. सलोनी आता कसं समजावं ग तुला म्हणजे कळेल? मी तुम्हाला अनेकदा बजावले, मला समजवत बसू नका. मला कान आहेत आणि डोळे सुद्धा आहेत. समोर जे घडतंय ना ते समजण्याची कुवत आहे माझ्यात. माझी मतं मला ठरवू द्या. सायली, मला वाटतं ना ह्या सगळ्यापेक्षा तुला काळजी करायला हवी ती तुझ्या हरवलेल्या बहिणीची. माझी बहीण? ती तुझी कोणीच नाहीये का? आहे ना, म्हणायला 4 बहिणींपैकी एक. पण ती माझ्या वाट्याला किती आली? हॉस्पिटलमधलं एक दर्शन आणि घरी 2दा बघितलं तेवढंच. 3 भेटीत तिच्याविषयी मी काय बोलणार? अगं ती आपल्यासाठी बाहेर राहत होती. आपल्यावर होणारा खर्च भागवण्यासाठी ते सगळं करत होती. तुझ्या ऑपरेशनचा बहुतेक खर्च तिनेच केलाय. हे तुम्ही मला कितींदा ऐकवणार आहात? अगं तेव्हा मला अक्कल नव्हती, आता तशी वेळ येणार नाही. आणि एक सांगू, मी माझ्यावर होणारा खर्च ना आता लिहू लागले. एक ना एक पैसा परत करेन. कशी बोलतेस सलोनी तू? खरं तेच सांगते मी. तुमचं हे नेहमीचं ठुमणं कंटाळा आलाय मला आता. व्याजा सकट परतफेड करायचं ठरवलंय मी. आणि मी मस्करी करत नाही. फक्त व्याजाची रक्कम काय दराने ठरवायची ना तेवढंच ठरवायचं बाकी. तू एवढी शाळी झाली असेल असं वाटलं नव्हतं. खूपच समजूतदार झाली आहेस. या सगळ्या हिशोबात आमच्या प्रेमाची काही परतफेड आहे का? ते कधी दिसलंच नाही. सलोनी, हॉस्पिटलमधले नर्स डॉक्टरही माझी काळजी घेत होते. मी काय करायचं काय नाही सतत सांगत होते. तुमची काळजी ना मला तशीच वाटते. सुरेखा दीदीच्या डोळ्यात कधी कधी प्रेम दिसलं, पण कधी कधीच. बाकी सतत काळजी आणि वेदना. प्रेम दिसलं ते काकीच्या वागण्यात. मला काय हवंय काय नको त्यांना न सांगताच कळतं. आणि आश्चर्य म्हणजे तुम्ही जे चित्र माझ्या समोर रंगवताय तिचं, तसं ती कधी दिसलीच नाही. हा तिचा जय आणि आमचा पराजय. नातं स्थापित करण्याची स्पर्धा चालू आहे का? हार जय पराजय स्पर्धेच्या वेळी असतात ना. तुम्हा बहिणींना लोकांची सिंपती मिळवायची सवय झाली आहे का ग? सतत रडत राहायचं. आहे ते स्वीकारून पुढे तुम्हाला सरकताच येत नाही का? त्या काकीला नावं ठेवता ना, त्यांच्याकडून शिका थोडं. नवरा नाही, मुलाचा पत्ता नसतो. ज्या पुतण्यांच्या आश्रयाला आहेत त्या सतत पाण्यात बघतात त्यांना.
आणि एवढं सगळं असूनही हिमतीने लढते जगते. तर एकदा त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं. बाकी नेहमीच आपल्या कामात. सलोनी पुरे, तुझ्यावर काय गारूड केलंय ग तिने? तिच्या चोंजळीने पाणी प्यायला लागली असती. हा बोल केतन. सायली, मला इन्स्पेक्टर चव्हाणचा कॉल आलेला. पोलीस स्टेशनला बोलवलंय. का? माहित नाही ग, असेल काही चौकशीचा भाग. तुझ्याजवळ काय चौकशी करणार आहे? आता ते तिथे गेल्यावर कळेल ना. तुला माहित असावं म्हणून फोन केला. कुठे जाता? सलोनी बरोबर जरा बाहेर आली आहे. हां, बरं केलंस. घरात बसून कंटाळत असेल बिचारी. बिचारी? ती काय आता बिचारी वगैरे राहिलेली नाहीये. खूप हुशार आणि समजदार झाली आहे ती. मला वाटतं आपलं बोलणं, आपल्या घरातल्या गोष्टी कुणा तिराहिताला सांगायची गरज नाही. ऐकलंस ना? ऐकलं. जरा तिला फोन दे. 1 मिनिट घे, त्याला बोलायचं तुझ्याशी. माझ्याशी बोलायचं असेल तर समोर भेटून बोलायला सांग. दो लोग बाहर होने चाहिए, 4 लोग अंदर होने चाहिए, वहाँ परिंदा भी नहीं घूमना चाहिए. ये सब मुझे पता है भैया, आप बेखौफ रहिए, मैं हो ना. इंदर, एक औरत के वजह से पूरी लंकाला आग लागली होती, समझा? अरे औरत ती बला आहे जिनी केसानी गला कापला ना तरी कलणार नाही माणूस जिंदा आहे का मेलेला आहे. तू धीर धर, निघालोच मी. हा, चला मला निघायला. का? सगळं ठीक आहे ना? अहो, हिमांशूची तब्येत बिघडली, अचानक पोटात दुखायला लागलाय.